नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्लॉगमध्ये. तर आज ॲक्च्युली मी जाणार होते पहिल्यांदाच सुवासिनी जेवणाला, म्हणजे लग्नानंतर फर्स्ट टाईम मी कुठेतरी सुवासिनी जेवणाला चालले. त्यामुळे इकडे पहिला कॉफी करून घेतली, कारण की आज मला जेवायचं नव्हतं, म्हणजे जेव्हापर्यंत तिकडे नाही जेवणार तेव्हापर्यंत. तर इकडे मी मस्तपैकी कॉफी वगैरे करून तयार झालेली आहे. म्हणजे मेहंदी तर तुम्ही पाहिलातच, कलर पण मस्त आलेला आहे. आणि ही साडी ॲक्च्युली मला खूप टाईमपासून वेअर करायची होती आणि याचा कलर मला खूप आवडलेला होता. तर इकडे मी आले इकडे आणि ऑलरेडी त्यांची इकडे जात्याची पूजा चालू होतं. तर मी पण इकडे बसले त्यांच्यासोबत आणि तर हे आपले ऑथेंटिक म्हणजे जे गाणे वगैरे असे असतात ना, प्रत्येक कार्यक्रममध्ये असं आजी वगैरे गाणे म्हणतात. आणि मला आठवतं माझी आजी पण असंच गाणं म्हणायची मी लहान असताना. आता इतकं नाही आठवते, पण खूप छान वाटतं. हे म्हणजे आपलं ट्रेडिशन, आपल्या कल्चरचा पार्ट आहे. आणि आणखीन एक पार्ट म्हणजे ह्या पोळ्या. तर इकडे मस्तपैकी तगडावरच्या पोळ्या आत बनवायचं चालू होतं, बाहेर दुसरा स्वयंपाक चालू होता. आणि इकडे दारावर आपलं शुभविवाह वगैरे त्याचे पोस्टर लावत होतं. म्हणजे अगोदर तर असं कलरनी पेंट वगैरे करत होतो, ते पण छान दिसत होतं. पण आता आपण थोडेसे मॉडर्न झालो, मग इकडे पोस्टर चिटकवले त्याचे. आणि इकडे मुलीचे मामा मामी जे आपण दाराला तोरण बांधतो ते त्यांनी घेऊन आलेले होते. तर त्याची पूजा करून तेच इकडं बांधायचं चाललेलं होतं. तर याच्यासाठी एक आणखीन एक ट्रेडिशनल वर्ड आहे, तो मला खरं आठवेना. मी इतकं ट्राय केले पण मला आठवेना. पण तुम्हाला आठवत असेल तर प्लीज कमेंट करा की याला काय म्हणतात. तर मी सध्या तोरण म्हणत आहे. तर इकडे मग पूजा करायचा आपण चान्स कसा सोडणार. मी पण इकडे गणपती बाप्पांची पूजा करून घेतली, मस्तपैकी आरती वगैरे केली. आणि मुलीच्या वडिलांनी आणि भावाने तो इकडे दारावर लावून घेतला. आणि किती सुंदर दिसतं हे दारावर लावल्यानंतर. मला लहान असल्यापासून याचं खूप आवडायचं. म्हणजे लग्नघरात जे पण डेकोरेशन तयारी वगैरे, म्हणजे ते जवळच्यांचं असो किंवा लांबच्यांचं, मी प्रत्येक लग्न कार्यात मी नेहमी खूप मदत करायची. कारण की मला सर्व असं डेकोरेशन, हे सगळे जे रिच्युअल्स असतात, परंपरा वगैरे, ते सगळ्या खूप आवडायच्या. तर इकडे बघा आपल्या नवरीची जी बॅग पॅकिंगचा व्हिडिओ आम्ही त्याची एक रील शूट केली. म्हणजे इकडे स्वस्ती काढून बॅगेवर त्यामध्ये जे काही लग्नाच्या साड्या, म्हणजे एक नवीन सुरुवातीसाठी जे काही नवीन कपडे वगैरे आहेत ते नवरीने इकडे बॅगेमध्ये भरून घेतले. आणि इकडे जात्याची आणि मटक्याची जी पूजा केलेली होती तिकडे पण नवरीने हळद कुंकू लावून पूजा करून घेतली. तर या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं खूप मोठं मान असतं आपल्या कल्चरमध्ये. त्यानंतर इकडे सुवासिनी जेवणासाठी इकडे ताटं बनवत होत्या सर्व घरातले महिला मिळून. तर इकडे पापड, भजी, पोळी, दूध वगैरे सर्व काही मस्त मस्त स्वयंपाक तयार होता. आणि इकडे सर्वांना हळदी कुंकू लावायचं चालू होतं, की हळदी कुंकू लावून गजरे देऊन, म्हणजे हा सुहासिनींचा मान असतो. हळद कुंकू गजरा म्हणजे हा जो शृंगार असतो ना, त्याशिवाय एक सुहासिनी अधुरी आहे. म्हणजे हे सर्व घातल्यानंतर तिच्या रूपाला एक वेगळंच सौंदर्य येतं. त्यानंतर इकडे आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं. जेवण झाल्यानंतर पान खाल्ला. आणि जेवण झाल्यानंतर बसलो आम्ही बांगड्या भरायला, कारण की हा सुवासिनी जेवण आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे मी इकडे माझी साईज त्यांना दाखवली, त्यांनी माझ्या साईजची बांगड्या काढून दिल्या. आणि मला आठवतं मी लहान असताना असं ना बाजूला वही घेऊन बसायची लिहिण्यासाठी नावं वगैरे जे पण येतात त्यांची. तर त्या मुलींना बघून मला ते आठवलं. तर इकडे नवरीला आता साखरपुड्याची साडी देत होते, म्हणजे आज साखरपुडा पण आजच होता आणि आजच नवरीला घेऊन जाणार होते ते. तर इकडे साखरपुड्याची बाहेर सर्व तयारी, मांडणी, पूजा वगैरे झालेली होती. आणि नवरी बघा किती सुंदर दिसत आहे. हा कलर खूप सुंदर दिसत आहे तिच्यावर. इकडे नवरा नवरी मस्तपैकी त्यांच्या आता ह्याच्यामध्ये बिझी झालेले होते ते, म्हणजे त्यांच्या आता पूजा विधी वगैरे सर्व चालू होतं. बाहेर म्हणजे बाजूला सर्व आलेले पाहुणे वगैरे बसलेले होते. बसू नको त्याच्यात. आणि इकडे ना आज खूपच उकडत होतं, त्यामुळे मी थोडा वेळ आत येऊन बसले. आणि आत बघा मला हा गोलू छोटूसा भेटला. इतका क्यूट होता ना हा, इतके क्यूट एक्सप्रेशन देत होता, खूपच छान वाटलं. आणि मुलं लहान बाळं इतकं गोंधळ घालतात काय सांगू, ऐकत तर बिलकुल नाहीत. म्हणजे जिकडं त्यांना चान्स मिळेल तिकडं गोंधळ घालायला सुरू. एक नमुना बघा इकडे दाखवते मी तुम्हाला. सो गाईज, असा होता आजचा दिवस. म्हणजे आज पूर्ण दिवस मी तिकडेच होते आणि खूप छान वाटलं. इतके सगळे लोक. तर इकडे बाहेर एंगेजमेंट सेरेमनी झालेली होती, म्हणजे नवरा नवरीने एकमेकींना अंगठ्या वगैरे घातलेल्या होत्या. रिंग एक्सचेंज झालेल्या होत्या, तो काढायचं मी विसरले ते एक्साइटमेंटमध्ये. पण खूप छान झाला सर्व कार्यक्रम. नवरा नवरी इकडे एकदम मस्त दिसत आहे. आणि मी आज दिवसभरात 5-6 जणींना तर मेहंदी काढलेली आहे. त्यातलाच हा एक डिझाईन तुम्ही बघा. आणि लग्नाचा व्लॉग येईल लवकरच, तर तो बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.